श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी भक्त हो, आपण इथे एका स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहोत. रात्रीचे 1:30 वाजले होते. सगळं घर शांत, पण एक मन बेचैन, व्याकुळ आणि निराश होऊन रडत होतं. तो होता विनायक, एक छोटंसं दुकान चालवणारा कष्टकरी माणूस. 2 वर्षात व्यवसाय डब खाईत आला. घरात कर्ज, मुलाच्या शिक्षणाची फी भरायची होती, पत्नीचं आरोग्य ढासळत होतं आणि सगळ्या नात्यांनी पाठ फिरवली होती. त्या रात्री तो खूप रडला. देवाजवळ म्हणाला, माझं काही राहिलं नाही, आता फक्त मृत्यूच वाटतोय. स्वामी, तू आहेस ना, मग का सोडलंस मला? आणि मग त्याच्या डोळ्यासमोर आलं श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर गावाबाहेर. तो तिथे गेला, वाकून नमस्कार केला आणि फक्त एकच म्हणाला, स्वामी, आता तूच मला वाचव. स्वामींच्या मूर्तीपुढे बसल्यावर त्याला डोकं हलकं वाटलं, मनात शांतता आली. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात स्वामी म्हणाले, विनायक, तुझ्या संकटाची वेळ संपली आहे. तू फक्त मला रोज 10 मिनिटे नामस्मरण कर. जे गमावलं आहेस ते मी तुझ्यापर्यंत आणीन, पण तू ढळू नकोस. सकाळी उठल्यावर त्याच्या मनात नवी उमेद होती. त्याने दररोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सुरू केला. त्यानंतर हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. दुकानात परत ग्राहक यायला लागले. जुने कर्जदार पैसे परत देऊ लागले. पत्नीचं उपचार योग्य रीतीने होऊ लागले. मुलाचा अभ्यास चांगला सुरू झाला. 3 महिन्यात विनायक परत उभा राहिला, आत्मविश्वासाने, श्रद्धेने आणि स्वामींच्या कृपेने. स्वामी भक्तांनो, आज तुमचं मन निराश आहे का? संकटांनी तुम्हाला वेढलं आहे का? काही सुचत नाही आहे का? तर हा आवाज लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते, ते अखंड शक्ती आहेत. स्वामी कोणालाही उगीच काही देत नाहीत, पण मनापासून बोलवणाऱ्याला कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, संकट आली की घाबरू नका, ती माझ्यामुळेच येतात, कारण मी तुम्हाला घडवत असतो. आधी मन साफ करा, स्वतःला समजून घ्या. दररोज फक्त 5 मिनिटं माझं नामस्मरण करा. कोणतंही काम करताना फक्त प्रामाणिक राहा, बाकी मी सांभाळीन. तुमचं दुःख, वेदना, काळजी, चिंता मी तुमच्यापेक्षा आधी जाणतो, पण मी वेळेवर येतो. जीवन बदलवणारे स्वामींचे 5 संदेश. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात माझं अस्तित्व आहे. जग तुम्हाला सोडेल, पण मी कधीच नाही. रडू नका, कारण मी ऐकतोय, पण शांत मनाने. तुमच्या घरी सुख उशिरा येतील, पण कायमची राहतील. प्रत्येक नामस्मरणामागे माझा आशीर्वाद असतो. स्वामी भक्तांनो, हे जीवन एका परीक्षेसारखे आहे. तुम्ही किती पैसे कमावले, किती मोठं घर केलं, त्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं मन शांत आहे का? ते शांत होतं फक्त आणि फक्त स्वामी समर्थ यांच्या संगतीने. स्वामींना आज एकदा मनापासून हाक द्या आणि नंतर बघा, आयुष्य कुठून कुठं नेईल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात माझं अस्तित्व आहे. हा संदेश आत्मविश्वास आणि आत्मजागरूकतेचे महत्त्व सांगतो. स्वामी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश आहे. याचा अर्थ आपल्यात असीम क्षमता आणि सामर्थ्य आहे. अनेकदा आपण स्वतःला कमी लेखतो, आपल्या क्षमतेवर शंका घेतो. स्वामींच्या या वचनातून आपल्याला प्रेरणा मिळते की आपण स्वतःवर विश्वास ठेवावा, आपल्यातील सुप्त गुणांना ओळखावे आणि धैर्याकडे वाटचाल करावी. जीवनात कसा लागू होतो जेव्हा आपण कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करतो किंवा
कठीण परिस्थितीत अडकतो तेव्हा हा संदेश आपल्याला धीर देतो. माझ्यात स्वामींचा अंश आहे हा विचार आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो आणि अडचणीवर मात करण्याची शक्ती देतो. स्वतःच्या निर्णयावर आणि प्रयत्नावर विश्वास ठेवल्यास यश नक्की मिळते. जग तुम्हाला सोडेल पण मी कधीच नाही. हा संदेश आपल्याला एका निस्वार्थ आणि अतूट नात्याची जाणीव करून देतो. जीवनात अनेक वेळा आपल्याला एकटेपणा जाणवतो. आपले मित्र, कुटुंबीय किंवा प्रियजन आपल्यापासून दूर जाऊ शकतात किंवा आपल्याला समजू शकत नाहीत. अशा परिस्थितीत स्वामींचे हे वचन आपल्याला आधार देतो. ते सांगतात की जरी सर्व जग आपल्या विरोधात असेल तरी त्यांची कृपा आणि साथ नेहमी आपल्यासोबत असते. जीवनात कसा लागू होतो जेव्हा आपण दुःख, निराशा किंवा अपयशाचा सामना करतो तेव्हा हा विचार आपल्याला मानसिक आधार देतो. आपल्याला हे जाणवते की एक अशी शक्ती आहे जी नेहमी आपल्या पाठीशी उभी आहे. यामुळे आपल्याला पुन्हा उठून लढण्याची आणि जीवनातील आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा मिळते. रडू नका कारण मी ऐकतोय, पण शांत मनाने. हा संदेश आपल्या भावनांना शांतपणे व्यक्त करण्याचे महत्त्व सांगतो. दुःखाच्या किंवा त्रासाच्या वेळी रडणे स्वाभाविक आहे, पण स्वामी सांगतात की त्यांनी आपली आर्त हाक ऐकली आहे. हे आपल्याला शांत राहण्यास आणि परिस्थितीचा विचार करण्यास सांगतात. शांत मनाने प्रार्थना केल्यास ती अधिक प्रभावी ठरते आणि आपल्याला योग्य मार्ग दिसतो. जीवनात कसा लागू होतो जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या कमजोर होतो तेव्हा या संदेशामुळे आपल्याला संयम राखण्याची शिकवण मिळते. त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे विचार केल्यास आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आपली दुःख आणि अडचणी स्वामींना शांतपणे सांगितल्यास ते नक्कीच त्यावर मार्ग दाखवतील. तुमच्या घरी सुख उशिरा येतील पण कायमची राहतील. हा संदेश आपल्याला धीर धरण्याची आणि तात्कालीन फायद्याऐवजी दीर्घकालीन सुखावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण देतो. अनेकदा आपल्याला वाटते की चांगले दिवस लवकर यावेत, पण स्वामी सांगतात की सुखाला त्याचा योग्य वेळ असतो. जरी ते यायला उशीर झाला तरी ते टिकणारे आणि चिरस्थायी असतील. स्वामी भक्त हो, आपण हा संदेश पूर्ण ऐकला असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी आई मी पूर्ण संदेश ऐकला आहे आणि माझा या संदेशावर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.